हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी काय बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। तर आता तुम्ही जे बघू शकता मी एक भगरचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे आता नवरात्रीचे उपवास चालू आहे ना, तर भगरचं पीठ घेतलं आणि तिच्यामध्ये थोडं हिरवी मिरची जिरं त्याची पेस्ट करून टाकलेली आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये जो आपला उकडलेला बटाटा असतो ना तो पण टाकलेला आहे आणि त्याचं मस्त पीठ मळून घेतलं आणि मस्त नंतर थोडं पातळ करून आपण हे कसे बनवतो डोसे, तर ते बनवत होते मी। तर ते कसं झालं तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि परत कशाची भाजी बनवणार आहे हे पण तुमच्यासोबत मी शेअर करते। तर तुम्ही नक्की सर्वांनी व्हिडिओ बघत राहा आणि रोज मी ना तुमच्यासोबत काही ना काहीतरी शेअर करायचा प्रयत्न करते। पण काय करू, माझा जॉब एवढा हार्डली आहे ना, सकाळी 10 वाजता जॉब असतो तर संध्याकाळी 8लाच मला वेळ भेटतो आणि त्या वेळेमध्ये आणखी काम एवढं असल्यामुळे जीव खूप थकलेला असतो, कारण की अक्षरशः कधी कधी जेवणसुद्धा होत नाही। पण आता नवरात्रीमध्ये काय झाले म्हणजे की प्रॉब्लेम पण झालेला आहे। जशी मी उपास चालू केले ना तसं माझी तोंडाची ॲलर्जी वाढलेली आहे, सारखं माझं तोंड येते आणि आता 5 ते 6 दिवस झाले सारखं तोंडानं काहीच खाता येत नाही। तर 2 दिवस झाले मी ना सारखं बटाट्याचा किस किंवा गोड किस करून खात होते, आपलं हे असतं ना बटाट्याचा शिरा, तर तो खात होते आणि त्याने ना माझ्या तोंडाला चवच नाही आणि अजूनसुद्धा मला व्हॉइस ओव्हर करताना ना खूप असा त्रास होऊ राहिला। पण काय करू म्हटलं, आता हा पण व्हिडिओ तर पेंडिंग ठेवला ना तर फोनमध्ये एवढा स्टोरेज होणार की एडिट करून सुद्धा त्याला डाउनलोड करण्यासाठी जागा उरणार नाही। तर म्हटलं आता थोडंसं मॅनेज करून घ्या, थोडेसे जर शब्द इकडे तिकडे कधी जर झाले तर समजून घ्या। आणि माझं तोंड खूप आलेलं असल्यामुळे थोडं शब्द इकडे तिकडे होऊ शकता, आवाज वगैरे। तर तुम्ही सर्वांनी ना तुम्हाला हे आपले भगरीचे धिरडे कसे वाटले आणि मी त्यासोबत कोणती भाजी बनवली तुम्ही हे पण नक्की बघा। तर आता इथे बघू शकता मस्तपैकी मी आता हाताने पांगून घेतलेले पूर्ण धिरडं आणि एक मी चम्मचने पण करणार आहे। मी मागे पण बघितलं असेल, मी दाताचा थोडा प्रॉब्लेम चालू होता तर ते सॉल्व करण्यासाठी गेले होते, तर तिकडे पण थोडंसं कसं त्या ज्या नळ्या असतात ना त्या पाणी ओढायच्या, लाळ ओढायच्या, तर ती लाळ अक्षरशः माझ्या तोंडात तेवढी दाबल्या गेली होती ना, म्हणजे असं म्हणजे कसं आता समोरच्याला माहीत नाही राहत ना की कोणावर किती प्रेशर द्यायचं काय द्यायचं, आपल्याला कळतं की आपल्याला काय त्रास होते। तर नळीमुळे पण थोडं तोंड वगैरे भरपूर आलं होतं, मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। आणि आता नवरात्र बसलेले आणि त्याच्यामध्ये उपवास वगैरे असतात, हे उपवास तर मी माझ्या आजीसोबत करत होते लहानपणापासून, तर मी हे काही अजून मोडलेलेच नाही आहे, म्हटलं जरा कंटिन्यू करू। आणि ह्या उपवासामध्ये जास्त शेंगदाण्याचा वापर होत असल्यामुळे ना मला तोंडाची पण खूप ॲलर्जी, मला सांगितलेलं आहे शेंगदाणे खात नका जाऊ आणि तुरीची डाळ। तर आता काय करणार आहे, खिचडीसोबत आमटीसोबत शेंगदाण्याचा वापर करावाच लागतो, बरोबर आहे। आणि थोडं फ्राय बनवताना पण थोडी फजिताच होत आहे, कधी काय बरोबर आहे। तर काय करणार आहे, तर जाऊ द्या, करावं लागतं ॲडजस्ट। पण हे दुःख ना असं वाटतं किती दिवसाचं आहे आणि किती असं वाटतं सगळं दुःख आपल्याच वाटेवर टाकलेलं आहे, एवढा असा भयंकर त्रास होते। पण जाऊ द्या, माझ्या तोंडाला चव नसल्यामुळे ना 2-3 म्हणजे सारखे 5-6 दिवस झाले सगळं पोटाला पण थोडं कमीच पडते, पोटाला म्हणजे थोडं का होईना। मी तर जास्त फराळाचं काही करत नाही, मला उपवास वगैरे असला तर बरोबर आहे, पण थोडंफार पाहिजे नाही, 9 दिवस करायचे आपल्याला। आणि एक तर आज डायरेक्ट मला चक्करच येत होतं, कामावर डायरेक्ट कामच करावं वाटत नव्हतं आणि काम पण खूप हार्डली आहे ना, की डायरेक्ट जॉबवरून मी जर घरी आली ना अक्षरशः मी झोपून जाते, मला फराळाचं सुद्धा आठवण राहत नाही, कारण की थकवा एवढा राहतो। आणि असं उपाशी जर झोपले ना परत सकाळी मग जॉबवरती पण पटपटावरून जायचं असतं, या थकव्यामुळे ना सकाळी जाग वगैरे येतच नाही आहे आणि त्याच्यामुळे मग थोडं लेट वगैरे उठल्यावर मग बाकीचं सर्व कामं राहतात।
किंवा आपलं जे काय असेल ते. तर इथं बघू शकता धिरडे मस्त झालेले आहे. इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे. 1-2 उकडलेले बटाटे होते, तर मी ते घेतले आणि तिच्यामध्ये मस्त ते हिरवी मिरची, जिरं असतं ते ठेचून घेतलं, ते परतलं आणि जो उकडलेला बटाटा आहे तो पण त्या तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि थोडा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला आहे. तर तो कूट पण मी तिच्यात टाकलेला आहे. तर चला आता मी हे ताटना फायनली पिलूला जेवायला देते आणि त्याला विचारते की जेवण कसं झालं नक्की मला सांग. तर तिथं बघू शकता मी आणलेलं आहे आणि त्या पिलू बसलेला आहे पलंगवर. त्याला आवाज मारत होते की चल जेवण करून घे. आता माझं फराळाचंच आहे तर मी शिल्लकच बनवलं. म्हटलं त्याच्यासाठी काय वेगळं बनवायचं आणि बनवलं पण तर तो खाणार नाही. त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ द्या, त्याला पण फराळाचं देते आणि मी पण तेच खाते. आणि मग ते भगरीचे धिरडे एवढे सुंदर लागत होते ना. तुम्ही बघू शकता इथे बटाट्याची भाजी आणि भगरीचे धिरडे त्याला दिलेले आहे मी. भगरीचे धिरडे त्याला बनवून दिले. आता तो खाऊन दाखवेल कसं झालेलं आहे. तर नाही त्यांना थोडासा व्हिडिओ हे झाला होता तर तो कट केला आणि परत मग तो आला. मग म्हणलं खातो. मग म्हणे मलाही भाजी नको. म्हटलं तू खाऊन तर बघ कशी झाली. तर नंतर तो भाजी खायला गेला ना, खूप सुंदर लागली म्हणे, छान लागली. तर मी अशा प्रकारे धिरडीचे म्हणजे तोंडाला चव येण्यासाठी धिरडे आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तर चला आता इथे मी बाकीचे पण पटपट धिरडे वगैरे बनवते आणि मी पण नाश्ता करून घेते. आणि संध्याकाळी अक्षरशः मला ना 11 वाजले होते फराळाचं बनवायला, कारण की आल्याबरोबर सर्व थकवा वगैरे असतो. तर तो थकवा जाईपर्यंत हे पर्यंत 9, 9:30 होऊन जाता. आल्याबरोबर डायरेक्ट कामाला लागायची इच्छाच होत नाही. ते इथं आपण पिल्लूला विचारू फायनली की कसं झालेलं आहे सर्व. तर बघू शकते ते पिल्लू सांगत आहे खूप सुंदर लागत आहे, भाजी पण छान झाली आणि धिरडं पण छान झालेलं आहे. तर चला आता मी पण करून घेते नाश्ता आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता इथे पण मी पण पिल्लूसोबत जेवायला बसलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू अशाच नवीन आणि साधे सिंपल व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा. आणि तुम्ही पण अशी बटाट्याची भाजी आणि धिरडे बनवता का? किंवा मी पहिल्यांदाच बनवत आहे, मी तर काही बनवलेले नाही याच्या आधी. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कसा वाटला आजचा संपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि हा बाकीचा